नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत वृषाली जोशी लिखित शेक्सपियर यांची स्टोरी. तर स्टोरीचं नाव आहे जुळ्यांचा गोंधळ. फार वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये सेबॅस्टियन व व्हिओला नावाचे भाऊ बहीण राहायचे. ते सादृष्टता असणारे जुळे होते. म्हणजे ते मुलगा मुलगी असले तरी अगदी सारखे दिसायचे. त्यांनी सारखे कपडे केले तर कोण कुठली हे ओळखणे अवघडच जाईल. आता त्यांनी तारुण्यात प्रवेश केला होता व ते इलारियाच्या तीराकडे समुद्र सफारीसाठी निघाले होते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे गलबत वादळात सापडून मोडले. ते गलबत बुडाल्यावर बऱ्याच लोकांना जलसमाधी मिळाली, पण कॅप्टन, व्हिओला व इतर थोडे लोक एका छोट्या बोटीत बसून वाचले. व्हिओलाला तिच्या भावाची काळजी वाटत होती. कोणीच सेबॅस्टियनला वादळातून सुखरूपपणे निसटलेले पाहिले नव्हते. व्हिओला व तिचे सहप्रवासी लाटा व वाऱ्याच्या तडाख्याबरोबर कुठेही भरकटत होते. पण शेवटी ती बोट एका किनाऱ्यावर फेकली गेली. व्हिओलाने कॅप्टनला विचारले, आपण कुठे आहोत? हे इलारिया आहे, तो उत्तरला. अजूनही तिला भावाशिवाय काही सुचत नव्हते. उदास होऊन ती स्वतःशीच पुटपुटली, माझा भाऊ तिकडे इलायशियम म्हणजे स्वर्गात असताना मी इथे इलारियामध्ये काय करू? तिला असे वाटत होते की बहुधा तिचा भाऊ समुद्रात बुडून स्वर्गात पोचला. जिवंत वा मृत, पण मी माझ्या भावाबरोबर असायला हवी होते. पण मी जिवंत आहे म्हणजे तोही जिवंत असेल का? तिचे सांत्वन करताना कॅप्टन म्हणाला, तो ठीकही असेल. आपले गलबत फुटले तेव्हा एका ओंडक्याला धरून लाटांवर तरंगताना मी त्याला पाहिले. आपल्यासारखाच तोही एखाद्या किनाऱ्यावर फेकला गेला असेल व अजून जिवंतही असेल. व्हिओलाला थोडासा दिलासा आला, पण तिने आजूबाजूला पाहिल्यावर तिला कळेना की आता काय करावे. बऱ्याच अमीर उमरावांच्या घरातील तरुण मुली जशा बंदिस्त जगात जगत असतात व इतर लोक त्यांना सुरक्षित वातावरण पुरवून त्यांच्या वतीने काही निर्णय घेत असतात, तसेच तिच्या बाबतीत होते. कॅप्टन चांगला मनुष्य होता. ते जिथे राहत होते त्या देशाबद्दल त्याने तिला माहिती द्यायला सुरुवात केली. त्या देशावर ऑर्सिनो नावाच्या राजपुत्राचे राज्य होते. तो मोठ्या उमद्या चारित्र्याचा होता. ऑलिव्हिया नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम होते, पण तिने नकार दिल्याने तो अजून अविवाहित होता. ऑलिव्हिया कोण आहे? व्हिओलाने विचारले. 1 वर्षापूर्वी शेजारच्या देशातील एक सरदार वारला. त्याची ही मुलगी आहे. तुझ्यासारखा तिलाही एक भाऊ होता. दोघे जण एकमेकांना सांभाळून राहत होते, पण अलीकडे तो वारला. त्यामुळे ऑलिव्हिया दुःखाने वेडीपिशी झाली. तिने घरात स्वतःला कोंडून घेतले व कोणालाही भेटेनाशी झाली. ही गोष्ट ऐकल्यावर व्हिओलाला ऑलिव्हियाबद्दल सहानुभूती वाटू लागली. दोघींमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोघींचाही आवडता भाऊ त्यांच्या जवळ नव्हता. ऑलिव्हिया आपल्याला तिची सखी म्हणून नोकरी देईल का व त्यायोगे आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन मिळेल का असा विचार व्हिओला करू लागली. कॅप्टनने तिला या विचारापासून
परावृत्त केले. तो विओलाला म्हणाला की तिचा भाऊ तिने गमावल्यापासून ती कोणालाच घरात घेत नाही. तिच्यावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या राजपुत्र ऑर्सिनोआलाही कोणालाच नाही. विओलाचे वेषांतर. जर मी ऑलिव्हियाकडे नोकरी करू शकत नसेल तर कदाचित मी राजपुत्र ऑर्सिनिओकडे काम करू शकेन. आणि ती जितका विचार करू लागली तितका तिला तो बेत आवडू लागला. ती कॅप्टनला म्हणाली, सर, तुम्ही मला मदत कराल का? मी एखाद्या तरुण माणसासारखे म्हणजेच पुरुषासारखे कपडे करीन. नंतर जर तुम्ही मला राजपुत्राकडे घेऊन गेलात तर मी त्याची नोकरी म्हणून करेल. त्याचा नोकर म्हणून काम करायला तयार होईल. मी त्याच्यासाठी गाईन, त्याचे निरोप पोचवीन. मी सचोटीने त्याची सेवा करीन. पण मी खरी कोण आहे हे कुणालाही न सांगण्याचे वचन तुम्ही मला द्यायला हवे. कॅप्टन त्यासाठी तयार झाला. विओलाने त्याला तरुण मनुष्याचे कपडे आणायला सांगितले. ती व सेबॅस्टियन सारखे जुळे असल्याने त्या कपड्यात ती तंतोतंत सेबॅस्टियन सारखी दिसू लागली. तिने सेसेरिओ असे नाव धारण केले. कॅप्टनने तिला राजपुत्राकडे नेले. राजपुत्राला तो देखणा तरुण मनुष्य आवडला. त्याने त्याला नोकर म्हणून ठेवून घेतले. कॅप्टन शिवाय कुणालाच ती खरी मुलगी असल्याचे माहिती नव्हते. राजपुत्राच्या दरबारात विओलाने उत्तम काम केल्याने ती ऑर्सिनोच्या खास मर्जीतली बनली. लवकरच राजपुत्र ऑर्सिनोने त्याचे ऑलिव्हियावर प्रेम असल्याचे, तरीही ती भेटत नसल्याचे व प्रेमाला काही प्रतिसाद देत नसल्याचे सेसेरिओला सांगितले. हे ऐकत असताना विओला स्वतःच देखण्या व प्रतिष्ठित ऑर्सिनोच्या प्रेमात पडली. परंतु एका राजपुत्राच्या नोकराने जसे वागावे तशीच वागत राहिली. तिला प्रेम व्यक्त करणे शक्य नव्हते. ऑर्सिनोला असे वाटले की हा तरुण नोकर निरोप देण्याचे काम चांगले करेल. तो त्याला बोलला, ऑलिव्हियाकडे जा व माझे तिच्यावर प्रेम असल्याचे सांग. असेही सांग की जरी ती मला धुडकावून लावत असली तरीही माझे तिच्यावर निरातिशय प्रेम आहे व दुसऱ्या कोणाही स्त्रीचा मी विचार करू शकत नाही. ती तुझे ऐकेल. तू मनापासून बोलून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न कर. माझ्यापेक्षा तुझे ती जास्त चांगले ऐकेल. त्याचा अंदाज किती बरोबर होता हे त्याला माहिती नव्हते. विओला जेव्हा जड अंतकरणाने ऑलिव्हियाच्या दाराशी गेली व अनेकदा निघून जाण्यास सांगितले तरीही ठामपणे तिथे थांबली, तेव्हा ऑलिव्हियालाही असे कुतूहल निर्माण झाले की हा कोणाचेच न ऐकणारा तरुण आहे तरी कोण. त्याला असे सांगितले गेले की ऑलिव्हिया आजारी असून कोणालाही भेटत नाही. तेव्हा तो म्हणाला, ती आजारी असल्याचे मला माहीत आहे, तरीही मला तिला भेटलेच पाहिजे. त्याशिवाय मी येथून परतणार नाही. त्यांनी सेसेरिओला सांगितले, ती झोपली आहे. तर तो उत्तरला, ती उठेपर्यंत मी थांबतो. ऑलिव्हियाला तिच्या नोकराने सांगितले की तो मनुष्य दिसायला फारच सुंदर आहे व त्याचा हट्ट सोडत नाही. तेव्हा तिने शेवटी त्याला आत यायला परवानगी दिली. राजपुत्र ऑर्सिनोकडून निरोप घेऊन हा मनुष्य आला आहे हे जाणून तिने स्वतःचा चेहरा बुरख्याने झाकून घेतला.
तिच्या नोकराणीलाही तिने तसेच करायला सांगितले. जेव्हा सेसेरिओ आत आला तेव्हा तेथील स्त्रियांपैकी ऑलिव्हिया कोण हे त्याला कळेना. तो उदास चेहऱ्याने म्हणाला की त्याने आणलेला निरोप महत्वाचा आहे व तो त्याला उगीचच कुणाला तरी सांगायचा नाही. यातील ऑलिव्हिया कोण हे त्याला कळायला हवे असे तो सांगून त्याने निरोप खास ऑलिव्हियासाठीच असल्याचा पुनरुच्चार केला. ऑलिव्हियाने तिच्या दासींना बाहेर पाठवले. सेसेरिओ व ऑलिव्हिया असे दोघेच उरल्यावर तो म्हणाला, कृपया मला तुमचा चेहरा दाखवा. ऑलिव्हिया प्रेमात पडते. सेसेरिओचे देखणेपण, आविर्भाव व बोलणे ऐकून ऑलिव्हियावर जणू जादू झाली. राजपुत्र ऑर्सिनोपेक्षा तिला त्या निरोप्यामध्येच जास्त रुची वाटू लागली. तिने बुरखा काढला व उपरोधिकपणे म्हणाली, मी तुला चित्र दाखवते. ते चांगले रंगवले आहे का ते सांग. छानच, सेसेरिओ बोलला. पण सेसेरिओ हा एकनिष्ठ व नेक सेवक असल्याने त्याने ऑर्सिनोच्या प्रेमाबद्दल सांगायला सुरुवात केली. ऑर्सिनो कसा ऑलिव्हियाच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे आणि तिच्याशिवाय दिवसेंदिवस व्याकुळ होत चालला आहे. पुढे तो म्हणाला, माझ्या मालकाप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम करत असतो तर मी तुमच्या घराच्या फाटका शेजारी झोपडी बांधून राहिलो असतो. घरातील माझ्या प्रेयसीचा तोंडाने जप करत राहिलो असतो. प्रेमाची गाणी गुणगुणत राहिलो असतो. त्या सुरांनी सारे वातावरण भारून टाकले असते. केव्हा न केव्हा तुम्हाला माझे गाऱ्हाणे ऐकावे लागलेच असते. माझ्या प्रेमाच्या विफलतेतील यातनांमुळे तुम्हाला एक ना एक दिवस माझी दया आली असती. आपण सेसेरिओच्या प्रेमात पडल्याचे जाणवल्याने ऑलिव्हिया विचार करू लागली. तिने त्याला सोने देऊ केले, पण तो ते घेईना. जेव्हा तो तरुण गेला तेव्हा त्याला परत भेटायची ओढ लागली. त्याला काय कारण काढून परत बोलवावे याचा ती विचार करू लागली. तिने स्वतःच्या बोटातून एक अंगठी काढली व तिचा विश्वासू नोकर माल्वोलिओ याला ती सेसेरिओला नेऊन देण्यास सांगितली. तू त्या राजपुत्राच्या नोकरामागे धाव व त्याची इथे विसरलेली अंगठी त्याला परत कर. त्याला सांग की मी ती किंवा इतर कुठलीही वस्तू ठेवून घेऊ शकत नाही. त्याने मी राजपुत्रावर कधी प्रेम करेन असा दिलासा राजपुत्राला अजिबात देऊ नये. पण निरोप्या जर उद्या इथे आला तर मी त्याला माझी यामागची भूमिका सांगेन. माल्वोलीने त्याच्या मालकिनीच्या सांगण्यावर हुकूम केले. जेव्हा व्हिओलाने अंगठी पाहिली तेव्हा तिला ऑलिव्हिया तिच्या प्रेमात पडल्याचे लक्षात आले. तिने तर ऑर्सिनोची भेट म्हणून ऑलिव्हियाला अंगठी दिली नव्हती आणि कल्पक ऑलिव्हियाने अंगठीचा उपयोग फक्त सेसेरिओ तिला परत भेटायला यावा म्हणून केल्याचे सहज लक्षात येत होते. व्हिओलाने विचार केला, बिचारी ऑलिव्हिया. माझ्यावर प्रेम करणे म्हणजे स्वप्नावर प्रेम करणे आहे. ही चमत्कारिक परिस्थिती होती. ऑर्सिनोकडे काम मिळवण्यासाठी व्हिओलाने पुरुषवेश धारण केला. ऑर्सिनोने तिला त्याच्या वतीने ऑलिव्हियाची प्रेम याचना करायची आज्ञा दिली. व्हिओलाने त्याच्यासाठी इतके मधुर वक्तव्य केले की ऑलिव्हिया मोहून जाऊन तो पुरुष नसल्याचे माहीत नसल्याने त्याच्याच प्रेमात पडली. ऑर्सिनोच्या राजवाड्यात परत आल्यावर व्हिओलाने त्याला सांगितले की ती ऑलिव्हियाला
आर्सिनोच्या प्रेमाबद्दल पटवू शकली नाही. ऑलिव्हियाने असे आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितल्याचे व्हिओला म्हणाली. ती ऑर्सिनोवर कधीही प्रेम करू शकणार नाही असेही ती म्हणाल्याचे सेसेरियोने सांगितले. पण स्वतःबद्दल ठाम विश्वास असलेला हट्टी ऑर्सिनो आपण ऑलिव्हियाला जिंकू शकत नाही यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. सेसेरियो म्हणजे स्त्री असून राजपुत्राच्या गाढ प्रेमात होती. आता तिने आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल राजपुत्राला सांगितले. परंतु पुरुष वेशातील तिला बघून राजपुत्राचा त्यावर विश्वास बसेना. व्हिओला म्हणाली, तू जसे ऑलिव्हियावर प्रेम करतोस तसेच एक स्त्री तुझ्यावर प्रेम करते आणि तुझे मात्र त्या स्त्रीवर प्रेम नाही. तिला नाही का नकार पचवावा लागत आहे? राजपुत्राने मान्य केले. कदाचित तसेच खरे आहे, पण पुरुष करतात तसे प्रेम स्त्रियांना करताच येत नाही. स्त्रियांमध्ये त्या बाबतीत पुरुषांएवढी क्षमता नसते. हे खरे नाही हे व्हिओलाला कळत होते. स्त्रिया जास्त तीव्रतेने भावना विवशतेने प्रेम करू शकतात. एवढे बोलून व्हिओला राजपुत्राला एक गोष्ट सांगू लागली. खरे तर ती गोष्ट तिचीच होती, पण त्याला ते माहित नव्हते. व्हिओला म्हणाली, माझ्या वडिलांना एक मुलगी होती व ती एका माणसावर प्रेम करत होती. जसे मी स्त्री असते तर तुमच्यावर प्रेम केले असते तसे, पण त्या माणसाचे तिच्यावर प्रेम नव्हते. आणि मग काय झाले? ती स्त्री कोण होती? ऑर्सिनोला जाणून घ्यायचे होते. व्हिओला एक सुस्कारा टाकून म्हणाली, काही नाही. अबोलपणे ती झुरणीला लागली, पण तिने तिचे दुःख प्रकट केले नाही. नंतर वर्तमान काळात भानावर येत ती म्हणाली, मी परत ऑलिव्हियाकडे जाऊ का? ऑर्सिनोने ऑलिव्हियाला भेट देण्यासाठी एक रत्न तिच्याकडे देऊन म्हटले, हो जा. यावेळेस सेसेरियोला सहज प्रवेश मिळाला. ऑलिव्हियालाही लगेच भेटली. परत त्याने ऑर्सिनोच्या वतीने तिची मनधरणी सुरू केली, पण ती काही ऐकून घेईना. तिने त्या निरोप्याला सांगितले, तुला स्वतःला काही सांगायचे असेल तर मी आनंदाने ऐकून घेईन. नंतर जनानी मर्यादेची बंधने तोडून ऑलिव्हियाने सेसेरियोला त्याच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. वसंत ऋतूतील गुलाबांची, तिच्या कोमल स्त्रीत्वाची, तिच्या मानमर्यादेची, सत्याची व प्रत्येक गोष्टीची शपथ घेऊन तिने प्रेमाचा उच्चार केला. ती इतके पराकोटीचे प्रेम करत होती की ते बोलून व्यक्त केल्याशिवाय काहीच इलाज नव्हता. ऐकायची इच्छा नसून व्हिओलाने ते ऐकले. ऑलिव्हियाला असे सांगितले की तिने असा निश्चय केला आहे की कुठल्याही स्त्रीच्या प्रेमात पडायचे नाही व तावातावाने चालती झाली. इलायरियाच्या किनाऱ्याला लागून व्हिओलाला आता 3 महिने झाले आणि या काळात ती वारंवार तिचा भाऊ सेबॅस्टियनचा विचार करत राहिली. ऑलिव्हियाशी बोलत असताना तिने समुद्रावरील एक कॅप्टनला सेसेरियो सारख्याच दिसणाऱ्या एका तरुणाबरोबर गावात शिरताना पाहिले. तो कॅप्टन म्हणजे अँटोनियो होता व तरुण मनुष्य सेबॅस्टियन होता. सेबॅस्टियन शूर व हरहुन्नरी होता. त्याला अँटोनियोच्या जहाजाने धडधाकट अवस्थेत पाहिले व वर उचलून घेतले. व्हिओला नंतर 3 महिन्यांनी हे लोक इलारियाला आले, पण
व्हिओला वा सेबॅस्टियन दोघांनाही एकमेक जिवंत आहेत हे माहीत नव्हते. अँटोनियोला हा तरुण आवडला व त्याला शहर फिरवायला तो मदत करत होता. अँटोनियोच्या हातून ऑर्सिनोच्या पुतण्याला समुद्रावरील मारामारीत चुकून जखम झाली होती. त्यामुळे त्याच्या येथील संचार स्वातंत्र्यावर बंधने आली होती. राजपुत्राने अँटोनियोला अटक करण्याची आज्ञा दिली होती. त्यामुळे त्याने थोडा वेळ सेबॅस्टियनला हिंडण्यास सोबत केली. नंतर काही पैसे देऊन व मार्गदर्शन करून त्याला एकट्यानेच हिंडण्यास सांगितले. मध्यंतरीच्या काळात ऑलिव्हियाच्या घरात बरेच काही घडत होते. सर टॉबी बे नावाचे तिचे काका होते. ते एक आनंदी प्राणी होते व तिच्या बरोबरच राहत असत. त्यांना खाण्यापिण्याचा शौक होता. जणू त्यासाठीच ते जगत. त्यांच्याबरोबर एकदम विरुद्ध टोकाचे असणारे त्यांचे मित्र सर अँगुचिक राहत असत. ते बढाईखोर व मूर्ख होते. सर टॉबीना असे वाटत असे की सर अँड्रयू पत्नी म्हणून ऑलिव्हियाचे प्रेम जिंकू शकतील, म्हणून सर टॉबी त्यांना उत्तेजन देत असत. एक दिवस ऑलिव्हियाचा नोकर माल्वो लिओने सर टॉबी यांच्या दारू पिण्याच्या सवयीवरून त्यांची खरडपट्टी काढली. माल्वोलिओ हा गंभीर प्रकृतीचा माणूस होता व तो स्वतःला जरा शहाणा समजत असे. ऑलिव्हिया त्याच्या कामाचे कौतुक करे, पण त्याला स्वतःच्या फार प्रेमात असलेला माणूस म्हणे. माल्वोलिओला विनोदाने व मौज मजेचे अंग नव्हते. स्वतःला अतिशहाणा समजत असल्याने तो कुणालाच आवडत नसे. पण सर टॉबीना पसंत करणारी ऑलिव्हियाची नोकराणी मारिया ही माल्वोलिओचा फार राग करत असे. सर टॉबीना आवडणारा एक प्रकारचा विनोद तिने घडून आणला. तिने ऑलिव्हियाच्या हस्ताक्षरात माल्वोलिओला गुपचूप एक प्रेमपत्र लिहिले. ते त्याला मिळेल असे ठेवून त्याला कचाट्यात पकडले. मग जेव्हा तो ऑलिव्हियाकडे गेला तेव्हा तो मूर्खासारखा वागल्याने तिच्या मनात असलेला त्याच्याबद्दलचा आदर नष्ट झाला. हे विनोदी कृत्य पार पडल्यावर सर टॉबीला अजून काहीतरी टिंगलटवाळी करायची लहर आली. त्याने सर अँड्रयूला असे सांगितले की ऑलिव्हियाचे मन सेसेरिओकडे ओढ घेते आहे व जर त्याने सेसेरिओला द्वंद्वयुद्धाचे आवाहन दिले तर त्याच्यासाठी ते चांगले राहील. सर टॉबीने चितावणी देऊन म्हटले, तू किती शूर आहेस ते ऑलिव्हियालाही बघू दे. सर टॉबीला माहिती होते की त्याचा मित्र एक नंबरचा डरपोक आहे, म्हणून तो स्वतःशीच हसत बसला. सर अँड्रयूला चितावणीची गरज नव्हती. असा तो कलम बहाद्दर होता. त्याने सेसेरिओला एक भीतीदायक धमकीवाचा पत्र लिहिले. सेसेरिओ म्हणजेच व्हिओला ने जेव्हा ते वाचले तेव्हा तिला धास्ती पडली. सर टॉबीकडून तिला जेव्हा कळले की सर अँड्रयू निष्णात तलवारबाज आहे तेव्हा तिची भीती आणखीनच वाढली. मध्यंतरीच्या काळात सर टॉबीने सेसेरिओ शूर व धडाडीचा असल्याचे उडवून दिले. खरे तर स्पर्धकांपैकी कोणीही द्वंद्वयुद्ध खेळण्यास उत्सुक नव्हते. स्वतः एकटा असे तेव्हा
सर टॉबी खूप वेळ मोठमोठ्याने हसत बसे. तो द्वंद्वयुद्धाची वाट बघत होता आणि जेव्हा खरेच ते सुरू झाले तेव्हा विओला इतकी थरथर कापू लागली की तिच्या हातून तलवार जवळजवळ गळूनच पडली. पण सर अँड्र्यू देखील चळाचळा कापतो आहे हे तिच्या लक्षात आले. तरीही सर अँड्र्यू निदान पुरुष होता, पण विओलाने तर मदतीसाठी धावत सुरू केला. अचानक आलेल्या एका पाहुण्याने सेबॅस्टियनचा मित्र अँटोनियो याने त्या दोघांच्या मध्ये येऊन ओरडायला सुरुवात केली. थांबा, माझ्याशी लढा. या मुलाऐवजी मी उभा राहतो. या विनोदी गोष्टीतील सत्य आपल्याला ठाऊक आहे, पण सर अँड्र्यू किंवा सर टॉबी हे त्या बाबतीत अनभिज्ञ होते व अँटोनियो देखील सेसेरियोला ओळखत नव्हता. अँटोनियो सेसेरियोला सेबॅस्टियनच समजला. जीवावर उदार होऊन या शहरात आलेल्या त्याने सेसेरियोला बाजूला केले. तो कोण आहे याबद्दल सेसेरियो आश्चर्य करू लागला. तोच राजपुत्राची सरदार मंडळी येऊन त्या उमद्या पाहुण्याला म्हणाली, अँटोनियो, ऑर्सिनोच्या आज्ञेवरून आम्ही तुला अटक करतो असे बोलून त्यांनी त्याला दरडावले. चल आमच्या बरोबर. मग ते त्याला पकडून घेऊन गेले. हा तमाशा पाहून सेसेरियो फार घाबरला. दुर्दैवी अँटोनियो सेसेरियोकडे बघून म्हणाला, मला आज्ञा पाळलीच पाहिजे. मी ज्याला घाबरत होतो तसेच झाले. त्यांनी मला पकडले. पण सेबॅस्टियन, तू माझे पैसे मला परत देशील का? आता मला त्यांची गरज आहे. सेबॅस्टियन? विओलाच्या लक्षात आले की तिचा भाऊ जिवंत होता, तर कॅप्टनने तिला त्याच्या नावाने हाक मारली होती. तिचा ऊर आनंदाने भरून आला. परंतु अँटोनियोचे पैसे किंवा पाकिट तिच्याकडे नव्हते. तिला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. तिने स्वतःचे पाकिट त्याला देऊन म्हटले, हे घे माझे पाकिट. त्यात थोडे पैसे असतील, पण माझ्याकडे तेवढेच आहेत. अँटोनियो दुखावला गेला. तो त्या पकडून देणाऱ्या लोकांना सेबॅस्टियन बद्दल म्हणाला, या मुलाचा मी खरा मित्र असल्याने त्याच्या मागोमाग इथे आलो. माझ्या जीवाला धोका असून मी असे केले आणि आता मी त्याला दिलेले माझे पाकिट परत द्यायला तो नकार देतो आहे व मला ओळखतही नसल्याचे ढोंग करतो आहे. पण अँटोनियोला काय माहित होते? पण अँटोनियो काय म्हणतो आहे यात त्या लोकांना काडीचेही स्वारस्य नव्हते. ते त्याला फरफटत घेऊन गेले. सर अँड्र्यू परत द्वंद्वयुद्ध सुरू करेल या भीतीने विओला लगेच तिथून निघून गेली. पण एक जुळा निघून जातो आहे, तोच दुसरा उतरला. त्याचा मित्र अँटोनियो याला शोधत सेबॅस्टियन तेथे आला. सर अँड्र्यू जिथे जवळपास होता. सेबॅस्टियनला पाहून त्याला वाटले की तो सेसेरियोच आहे. सेसेरियोचे आधीचे युद्ध कौशल्य पाहिल्याने तो त्वेषाने सेबॅस्टियनवर चालून गेला. सेबॅस्टियन मजबूत तरुण मनुष्य होता, मुळीच भेदरट नव्हता. त्याने सर अँड्र्यूवर कडाडून हल्ला चढवला. नंतर त्याने तलवार उपसून सर अँड्र्यूला तलवारबाजीचे आवाहन दिले. त्यांनी लढायला सुरुवात केली. तोच घरातून राजेशाही डौलात ऑलिव्हिया बाहेर आली. तिने सर अँड्र्यूला तिच्या सेसेरियोवर हल्ला करताना पाहिले व ते ताबडतोब थांबवण्यासाठी तिच्या माणसांना बोलवले. तिने सर अँड्र्यूला तिच्या दृष्टीसमोरून निघून जायला सांगितले आणि तिच्या रागाला घाबरून ते निघून गेला. मग ऑलिव्हियाने नम्रपणे सेबॅस्टियनला सेसेरियो समजून घरात बोलवले. सेबॅस्टियनला कळेना
की काय करावे. ती स्त्री त्याला दयाळू व सुंदर वाटत होती. त्याने तिला पूर्वी कधीच पाहिले नव्हते, पण ती त्याला ओळखत असल्यासारखे वागत होती. एवढेच नव्हे तर एखाद्या मित्राप्रमाणे ती त्याच्यावर प्रेमाचा हक्क गाजवत होती. आपण स्वप्नात तर नाही ना, असे सेबॅस्टियन विचार करू लागला. ऑलिव्हिया फारच मोहक होती आणि इतके गोड स्वप्न संपायची त्याला इच्छा होत नव्हती. ती मूर्ख आहे की काय असा विचार करताना त्याला वाटले की पण ती मूर्ख असली तरी जादूगारी नाही. ती पुरती शहाणी तर वाटत होती. कोणीतरी नम्रतेने तिच्या आज्ञा झेलत होते. ती घरात व्यवहार चतुर वाटत होती व अधिकारपद मिरवत होती. सगळ्या फार विचित्र गोष्टी घडत होत्या. त्यातच ऑलिव्हियाचे त्याच्यावरील प्रेमही समाविष्ट होते. आता तर ती कुठलाही आडपडदा न ठेवता ते व्यक्त करत होती. जणू उशीर झाल्यास काहीतरी भयानक घडेल अशा थाटात तिने एका धर्मगुरूला बोलून घेतले व सेबॅस्टियनला आपण लगेच विवाहबद्ध होऊ अशी गळ घालू लागली. ती म्हणाली, आपल्या लग्नाची बातमी गुप्त राहील. पण का गुप्त ठेवायची ते सेबॅस्टियनला कळत नव्हते. एखाद्या सुंदर स्वप्नात प्रवाहपतीत होऊन त्याने जणू स्वतःला झोकून दिले होते. ते विवाहबद्ध झाले. सेबॅस्टियन त्याचा मित्र अँटोनियो याला शोधायला बायकोला सोडून बाहेर पडला. कदाचित अँटोनियो सारखा शहाणा मनुष्य त्याला या विचित्र घटनांचा उलगडा करू शकेल असा विचार त्याने केला. विओला ऑर्सिनोकडे परत गेली व कितीही प्रयत्न केले तरी ऑलिव्हिया काही ऐकून घेत नसल्याचे त्याला सांगितले. आता ऑर्सिनोने असे ठरवले की ऑलिव्हियाला निरोप पाठवणे बाद झाले. आता आपण स्वतःच जाऊन भेटू असा विचार करून सेसेरियो व इतर काही लोकांना घेऊन तो ऑलिव्हियाकडे निघाला. जेव्हा ते तिच्या फाटकापाशी पोहोचले तेव्हा तेथून बाहेर पडू बघणाऱ्या एका माणसाला त्याने काही लालूच दाखवून त्याच्या मालकिनीला बाहेर येण्यासाठी विनंती करण्यास सांगितले. जर त्याच्या सांगण्याप्रमाणे मालकीन बाहेर आली तर त्याला काही रक्कम बक्षीस मिळेल असे ऑर्सिनोने वचन दिले. तो मनुष्य सांगितलेले काम करावयास आत गेला. ऑर्सिनो आणि मंडळी तेथे तिष्ठत थांबली. ते तिथे थांबलेले असताना फारच गोंधळ उडाला. अँटोनियो सकट त्याला पकडणारी सरदार मंडळी ऑर्सिनोला शोधत त्यांच्याकडे आली व त्यांनी मोठ्या विजयी मुद्रेने अँटोनियोला राजपुत्र ऑर्सिनियोच्या स्वाधीन केले. त्यांनी अँटोनियोला कसे शोधले व पकडून आणले हे सांगितले. तेवढ्यात विओला तिथे आली. तिला खेळायच्या नसलेल्या द्वंद्वयुद्धापासून अँटोनियोने तिला म्हणजे सेसेरियोला वाचवले व त्यामुळे ती कशी आता त्याची ऋणाईत आहे याचे तिने वर्णन केले. पण त्याचे पाकिट परत न दिल्याबद्दल अँटोनियोने तिला कशा शिव्या दिल्या व तिला केलेले उपकार न स्मरणारी म्हणाला हे देखील सांगितले. हे काय आरोप होत आहेत ते त्याला काही कळत नव्हते. अँटोनियोने उद्वित चेहऱ्याने वर पाहिले. त्याला अजूनही सेसेरियो म्हणजेच त्याचा मित्र सेबॅस्टियन वाटत होता. त्याने राजपुत्राला त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. वादळामुळे खवळलेल्या समुद्रात त्याने त्या तरुणाला कसे सुरक्षितपणे ओढून वाचवले, कशी त्याच्यावर दया दाखवून त्याला 3 महिने सांभाळले, स्वतःच्या आयुष्याचा धोका पत्करून कसे त्याला या शहरात आणले, शहरात हिंडून मौज मजा करण्यासाठी कसे पैसे दिले व त्याने मात्र पैसे दिल्याचे व काही ओळख असल्याचेही नाकारले, असा सर्व तपशील त्याने सांगितला. सर अँड्र्यू त्याच्या द्वंद्वयुद्धाच्या मध्ये पडून त्याला वाचवले व तरीही हा तरुण मनुष्य मला ओळखत नसल्याचे ढोंग करतो आहे.
असेही तो पुढे म्हणाला. ऑर्सिनोने काहीशा अधीरतेने हे सर्व ऐकले. शेवटी तो म्हणाला, तू सांगतोस ते सर्व मूर्खपणाचे. तू म्हणतोस त्याप्रमाणे त्याचे गेले 3 महिने मुळीच गेलेले नाहीत. एवढ्यात ऑलिव्हिया तेथे आली आणि अर्थातच राजपुत्र ऑर्सिनियोचे सर्व लक्ष अँटोनियोवरून उडून तिच्याकडे लागले. त्याने त्याच्या माणसाला अँटोनियोला लांब नेण्यास सांगितले व ऑलिव्हियाशी बोलण्यासाठी पुढे सरसावला. ऑर्सिनो बोलण्यात चतुर होता. त्याने तिला विचारले की तो सतत तिचे प्रियाराधन करत असताना ती त्याला कसे काय डावलू शकते, पण तरीही ऑलिव्हियाने काहीच लक्ष दिले नाही. तिचे सगळे लक्ष तरुण सेसेरियोकडे होते व ती त्याला अत्यंत हळुवारपणे साथ घालत होती. ऑर्सिनो अर्थातच चिडला. ऑर्सिनोने त्याची भलावण करण्यासाठी पाठवलेल्या नोकराने स्वतःचेच घोडे पुढे दामटवल्याचे दिसत होते. त्याने सेसेरियोला त्याच्या मागून येण्यास सांगितले. विओलाने मोठ्या आनंदाने तसे केले तर ऑलिव्हिया सेसेरियोला न जाण्याचा आग्रह करू लागली. तिचे त्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे व त्याला घाबरून ऑर्सिनियोच्या मागे जाण्याचे काही कारण नाही असे सांगू लागली. नंतर नेहमी स्वतःचेच खरे करणाऱ्या ऑलिव्हियाने गुप्ततेची वचन मोडून हाका मारणे सुरू केले. सेसेरियो, माझ्या प्रिय पतिदेवा, मला सोडून जाऊ नकोस. चकित होऊन राजपुत्र उद्गारला, पतिदेव? चिडलेला सेसेरियो उत्तरला, मी असे काही करणार नाही आहे. पण ऑलिव्हिया पुढे त्याचे काहीच चालले नाही. त्यांचे लग्न लावणाऱ्या धर्मगुरूला तिने चपळाईने बोलवले व दोघांनी सह्या केलेले लग्नाचे प्रमाणपत्र दाखवून त्यांचे खरेच लग्न झाले असल्याची खात्री दिली. आता ऑर्सिनियोच्या रागाचा पारा फारच चढला. म्हणजे आपण पाठवलेल्या नोकराने आपल्या प्रेयसीला पळवले, एवढेच नव्हे तर गुप्तपणे लग्नही केले. ही तर फसवणुकीची हद्द झाली. तो सेसेरियोकडे बघून त्याला त्याच्या स्वार्थीपणाबद्दल शिव्या देऊ लागला. बघे लोकांचे चांगले मनोरंजन झाले. त्याची बायको असल्याच्या तिच्या व्यक्तित्वाला सेसेरियोने नकार दिल्याने ऑलिव्हिया उदास झाली. ऑलिव्हिया काय म्हणते आहे व धर्मगुरू कसले प्रमाणपत्र दाखवतो आहे हे सेसेरियोला काही कळेना. काहीतरी गलफत होती हे नक्की. तेवढ्यात गलफतीचे कारण असलेला सेबॅस्टियन तिथे अवतरला. आता सर्व प्रकाराचा उलगडा होणार असे दिसू लागले. सेबॅस्टियन आल्यावर त्याने ऑलिव्हियाला स्वतःची पत्नी म्हणून संबोधले व तिचे कुशल पुसले. मग तो त्याचा मित्र अँटोनियोकडे वळून म्हणाला की अँटोनियो नसताना त्याला त्याची खूप काळजी वाटत होती व आता तो खुश झाला आहे. तिथे हजर असलेले सर्वजण एकदा सेबॅस्टियनकडून सेसेरियोकडे व नंतर सेसेरियोकडून सेबॅस्टियनकडे बघत होते. ते दोघे इतके सारखे दिसत होते की कोण कुठला हे ठरवणे अवघड व्हावे. तिथे असलेल्यांपैकी दोघांनाच सत्य उमगले होते, तरी ते देखील थोडे गोंधळलेले वाटत होते. सेबॅस्टियन सेसेरियोला ओरडून म्हणाला, जर तू स्त्री असतास तर मी तुला माझी बहीण विओला समजलो असतो. मला वाटते ती बहुधा वादळामध्ये समुद्रात बुडाली. मला भाऊ नाही, त्यामुळे बहुधा तीच तू असणार. पण तू पुरुष वेश का धारण केला आहेस? विओला बोलली, थांबा, मी सर्व काही स्पष्ट करते. माझे कपडे तुला खटकत आहेत ना? तर मग ऐक, 3 महिन्यांपूर्वी माझ्या एका कॅप्टन मित्राबरोबर मी इथे येऊन थडकले. त्याच्याकडे माझे ते कपडे आहेत. ते मी घातले की तू मला तुझी बहीण विओला म्हणून ओळखशील.
आता सर्व सुसंगती लागली. तुकडे जोडायच्या खेळातले तुकडे व्यवस्थित जोडले जाऊन योग्य ते चित्र तयार व्हावे तसेच झाले. सेबॅस्टियन व ऑलिव्हिया नवरा बायकोप्रमाणे एकत्र आले. व्हिओला या स्त्रीच्या प्रेमात पडल्याबद्दल जो सेसेरिओ होता त्याने तिची टर उडवली. ऑलिव्हियाला सेबॅस्टियनशी लग्न झाल्यामुळे समाधान झाले, कारण तो तिचा एकेकाळचा प्रियकर सेसेरिओ सारखाच दिसत होता. आता व्हिओलाचे काही का होईना त्याचे तिला सोयर सुतक नव्हते. सेसेरिओ पूर्वी ऑर्सिनोला असे म्हणाला होता की मी स्त्री असतो तर नक्कीच तुझ्या प्रेमात पडलो असतो. ते त्याला आठवले. आता ऑलिव्हियाचेही दुसऱ्याशी लग्न झाले होते व सेसेरिओ हा स्त्री होता. व्हिओला म्हणजे ती आपल्या प्रेमात पडलेली आहे तर असा साक्षात्कार ऑर्सिनिओला झाला. त्यामुळे मग ऑर्सिनोने विश्वासू व्हिओलाचा पत्नी म्हणून स्वीकार केला. समाप्त.